स्तोत्रसंहिता याचा 86 अध्याय 10 वचन. कारण तू थोर व अद्भुत कृत्ये करणारा आहेस, तूच केवळ देव आहेस. यस, आमेन. जयख्री सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांनो, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला खूप अद्भुत असं वचन दिलेलं आहे. कारण आपल्याला परमेश्वराचं वचन काय सांगत आहे की फक्त आणि फक्त तो काय आहे, फक्त थोर व अद्भुत कृत्य करणारा असा महान परमेश्वर आहे आणि तूच केवळ देव आहेस. हो, यस, आमेन. कारण जिवंत परमेश्वर हा आपला एकमेव येशू ख्रिस्तच आहे. हो, कारण त्याने मरणावरती सुद्धा विजय मिळवलेला आहे. प्रियानो, इथे दाऊद राजा आपल्याला ह्या स्तोत्र लिहिलेला आहे दावीद राजाने. त्याद्वारे दावीद राजा इथं परमेश्वराचं अद्भुत असं अद्वितीय असं वर्णन करत आहे. कारण परमेश्वराला सर्व गोष्टी काय शक्य आहेत. तो सर्व शक्य करणारा आपला महान असा पिता आहे. त्यामुळे देवबापाचं इथं वर्णन खूप अद्भुत रीतीने दावीद राजाने या स्तोत्राद्वारे केलेलं आहे. प्रियांनो, कारण आपण काय करतो की आपल्या चिंतेमध्ये, आपल्या काळजीमध्ये, आपल्या आजारपणामध्ये आपण काय करतो की परमेश्वराचा आपल्याला विसर पडतो आणि आपण त्याच गोष्टीमध्ये गुरफटून जातो आणि परमेश्वराला आपण काय करतो, म्हणजे प्रार्थनेपासून आपण दूर होतो, परमेश्वरापासून आपण दूर होतो. प्रियांनो, पण इथं परमेश्वराचं वचन आपल्याला काय सांगू पाहत आहे की तो थोर असा आणि अद्भुत कृत्य करणारा फक्त आणि फक्त एकच आपला काय आहे, जिवंत असा परमेश्वर आहे. होय माझ्या प्रियानो, कारण आपण पाप्यासाठी तो ह्या जगामध्ये आला, आपल्या उद्धारासाठी त्याने आपल्याला आपलं स्वतःचं काय बलिदान दिलं. प्रियानो, तर काय याच्या मागे उद्देश होता की फक्त आणि फक्त मानव जातीचा नाश होऊ नये. कारण पित्याची अशी इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, म्हणून त्यांनी आपल्या एकुलत्या एक पुत्राला आपल्यासाठी कुर्बान केलेलं आहे. प्रियांनो, कोणीही असं करत नाही. आपण कुठंही आजवर नाही पाहिलं आणि इथूनही असं होणार नाही. कारण मृत्यूवर विजय मिळवणारा एकच असं जिवंत आपला परमेश्वर आहे आणि त्याला सर्व गोष्टी शक्य आहेत. हो, मागा म्हणजे मिळेल. आपल्याला मत्ती याचा 7 अध्याय आणि 7 वचन सांगतं. प्रियानो, मागा म्हणजे मिळेल. हो, जेव्हा प्रत्येक वचन हे परमेश्वराचं जर सत्य आहे, येशू ख्रिस्त हा जर सत्य आहे, तर त्याचे प्रत्येक वचन हे सत्य आहेत, तर आपण कृतीमध्ये आणलं पाहिजे. प्रियानो, फक्त विश्वास मोठा असून चालणार नाही, कारण आपली कृती पण तशी पाहिजे. आपण मागा, परमेश्वर म्हणतोय की मागा, मी देणार आहे, द्यायला तयार बसलेला आहे. हो प्रियानो, आणि अद्भुत कृत्य हे फक्त आणि फक्त परमेश्वर करू शकतो. त्याला सर्व गोष्टी शक्य आहेत. अशक्य असंच प्रभू येशू ख्रिस्ताला काहीच नाही आहे. त्यामुळे आपण आपलं सर्व चिंता, आपलं सर्व भार आपण परमेश्वरावरती टाकला पाहिजे. कारण परमेश्वर हा सर्व पार पाडण्यासाठी समर्थ असा बाप आहे. तो थोर आहे, तो अद्भुत कृत्य करणारा आहे आणि प्रत्येक वेळी तो आजवर आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचा आपल्या डोक्यावरती हात आहे. म्हणूनच आपण काय आहोत, आज या जिवंताच्या भूमीवरती जगत आहोत. प्रियांनो, नाही तर आजचे कित्येक लोक आहेत की आजचा हा दिवस, ही वेळसुद्धा ते पाहू शकले नाहीत. कित्येक घरामध्ये आज क्लेश आहे, दुःख आहे, चिंता आहे. हो, पण आपण काय खूप ब्लेस्ड आहोत. त्यामुळे आपल्याला परमेश्वराने या जिवंताच्या भूमीवरती ठेवलेलं आहे आणि अद्भुत वचनाद्वारे आपल्याला परमेश्वर चालवत आहे. तर आजपासून आपण आपल्या सर्व चिंता परमेश्वरावरती टाकूया आणि देवबापाच्या चरणी अधिक लीन आणि नम्र होऊया. प्रियांनो, कारण कुठलाही आजार, कुठलंही कर्ज, कुठलीही बाधा, व्याधी ही मोठी नाही आहे. फक्त आणि फक्त आपला जिवंत असा परमेश्वर मोठा आहे. तर आपण या वचनासाठी परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊया. आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माण करते बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या राज्य. हो परमेश्वर, ह्या अद्भुत दिवसासाठी, ह्या वेळेसाठी आणि ह्या वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राज्या. हो परमेश्वरा, किती अद्भुत वचन दिलं आहेस माझ्या राज्या, की आमची चिंता, आमचं कष्ट, आमचं दुःख हे मोठं नाही आहे माझ्या परमेश्वरा, पण त्याच्यातनं तू बाहेर काढणारा सामर्थ्याने चलाली आमचा बाप तू मोठा आहेस माझ्या परमेश्वर. हो माझ्या राजा, तुला सर्व काही शक्य आहे. तू थोर आहेस, तू अद्भुत कृत्य करणारा आहेस,
तू लक्षणही लागत नाही माझ्या परमेश्वरा आमची परिस्थिती बदलण्यासाठी. होय माझ्या राजा, तू माझ्या प्रत्येक बहीण भावांच्या जीवनात तू कार्य कर माझ्या राजा. त्यांचा विश्वास दृढ कर माझ्या परमेश्वरा. आणि त्यांच्या जीवनातील जे काही दुःख असतील, क्लेश असतील, कष्ट असतील माझ्या राजा, ते सर्व तू निवारण कर माझ्या परमेश्वरा. कारण तुला सर्व शक्य आहे. तू सर्व जाणणारा असा बाप आहेस. आज कर्जाचा डोंगर असू द्या, हेल्थ इश्यूज असू द्या, कुठलंही परमेश्वरा तू त्यांचं फुलफिल कर माझ्या राजा. त्यांना त्याच्यातनं तू बाहेर काढ माझ्या परमेश्वरा. कारण तू असं करतोस, तू असं केलास म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या बाप्पा. हो परमेश्वरा, माझ्या सर्व बहीण भावांना या वचनाद्वारे तू आशीर्वादित कर माझ्या राजा. आणि त्यांच्या जीवनात तू कार्य कर माझ्या परमेश्वरा. आणि हे वचन अशाच गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यास तू मला सहाय्यता आणि मदत कर माझ्या परमेश्वरा. हो बाप्पा, तू अद्भुत रीतीने आम्हाला चालवत आहेस, त्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद देते. ही छोटीशी प्रार्थना धन्य तारणाऱ्या आणि माझ्या उद्धार करते येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्ट. शालोम. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक यू सो मच.